आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। एक मिनिट बाळा, अगं जुना झाला हा विषय आणि त्यावरून घरात वाद झाले ना, आता सोडून देतो विषय। विषय जुना झाला असेल आई, पण माणसं कुठे बदलली आहेत? पण माणसं तर तीच आहेत ना, आणि त्याच माणसांबरोबर अडकलोय आम्ही। सिंचना, मला वाटतं बोलताना तू एका गोष्टीचं भान ठेवायला हवंस। तू या घराबद्दल आणि या घरातल्या माणसांबद्दल बोलतेस। ओके ठीक आहे, नाही बोलत काही, पण जर आता विषय निघालाय ना, तर मग मला पण तुम्हाला काहीतरी सांगायचंय। ओ ऍक्च्युली हरीशला तुम्हाला काहीतरी सांगायचंय। हरीश, सांग जरा सगळ्यांना माझी अट काय आहे ते। आणि ऐक ऐक प्लीज, आत्ता नको ना प्लीज, मी रिक्वेस्ट करतो प्लीज। का नको? हा का नको? ते काही नाही, आत्ताच्या आत्ता सगळ्यांना माझी अट सांग। सिंचन ऐक ना प्लीज प्लीज, नको ना। अरे सांगून टाक ना, काय तिची अट आहे ती? तिला काय तिचा वेगळा संसार थाटायचा आहे का? या घरात इतकी मोठी स्वप्न बघायची सोय नाहीये आजी। सिंचना, अगं काय म्हणायचंय तुला? सासूबाई जे म्हणतात तसं आहे तुझ्या मनात? काय रे? सांग ना हरीश, सांग ना, गप्प का उभा आहे? आता तर मला बघायचंच आहे। माझी फॅमिली करत ज्या लोकांचा तू जय जयकार करत असतोस ना, त्या लोकांसमोर तुझ्यात बोलताना दम आहे की नाही हे मला आता बघायचंच आहे। बोल ना, बोल। सिंचना, अगं तू तुझ्या नवऱ्याशी बोलतेस, विसरू नकोस। सिंचना, अगं अजून किती बाजू घ्यायची आहे त्यांनी तुझी? जवळ जवळ ताटाखालचं मांजरच आहेत ते तुझ्या। मी बघते ना, या घरात आल्यापासनं तू पितेस ते दूध वेगळं, ती कॉफी वेगळी, एवढंच काय तर ते ठेवायची जागा सुद्धा वेगळी, सगळं वेगळं वेगळं। अगं तुझ्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासनं बाथरूमच्या बाहेर आंघोळीसाठी नंबर लावून उभे असतात ते। अजून काय करायला हवं त्यांनी तुझ्यासाठी? आणि तरी तू म्हणतेस की घरच्यांसमोर तुझी बाजू घेत नाहीत ते। ही बाई आपल्या दोघांमध्ये का बोलतीये? एक्सक्यूज मी, वीणा नाव आहे तिचं, विसरलीस? संतोष, थांब। सिंचना, आत्ताच्या आत्ता वीणाची माफी माग। मी का मागायची माफी? सुरुवात त्यांनी केलीये ना, मग त्यांना माफी मागायला सांगा। नाही सिंचना, चुकलं तुझंच। मानाने आणि वयाने वीणा मोठी आहे तुझ्यापेक्षा। हे बघ, आरोप प्रत्यारोप बाजूला ठेव, चुकलं तुझं। तू तिला असं बोलायला नको होतंस। करेक्ट आहे, शेवटी ती तुमची लाडकी सून ना। मी मात्र बाहेरून आलेली, तिला तुम्ही पसंत केलंय आणि मला हरीशने, त्यामुळे कायम तुम्ही तिचीच बाजू घेणार। आणि हा तुमचा भित्रा मुलगा कायम मला तोंडघाशी पाडणार। सिंचना, आता पुरे, एक शब्दही जास्त नको। हरीश, तुझ्या बायकोला घेऊन तुझ्या खोलीत जा। का जायचं आम्ही खोलीत? का जायचं? कुठे नाही जायचं, इथेच थांबायचं। आणि तू चल ना प्लीज। ए तू गप्पा बस, मी कुठेही जाणार नाही आणि तू पण इथून जायचं नाहीयेस, इथेच थांबायचं। खरंच हरीश, तुला एक नंबरचा घाबरट आहेस। तुझी जरा हिंमत नाही होत तुझ्या घरच्यांसमोर बोलायची। त्यांनी बोलायचं आणि तू ऐकून घ्यायचं, पण आता बास, खूप झालं। आता मी जे बोलतेय ते तुम्ही सगळ्यांनी नीट ऐकायचं। या घरात पाऊल ठेवण्याआधी मी हरीशला एक अट घातली होती की मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी घरी परत येते, आणि या घरात इतर कोणाशीही मी संबंध ठेवणार नाही। इतर कोणीही माझ्याशी बोलायचं नाही, मला प्रश्न विचारायचे नाहीत, आणि माझ्या आणि माझ्या संसाराच्या मध्ये यायचं नाही। आजपासून या घरात मी आणि माझा संसार वेगळा असेल।
काय बाबा, या घरचा कर्ता पुरुष या नात्याने तुम्ही हे मला सांगताय ना, पण गडबड कुठे आहे माहितीये का? तुम्ही सध्या पैसे कमवत नाही ना. संतोष हो त्यामुळे कर्ता पुरुष या नात्याने तुम्ही बोलू शकत नाही. हे याच्याशी असं बोलायचं नाही, त्याच्याशी तसं बोलायचं नाही, हा इथे राहील, वेंकी आणि आरती इथेच राहिले पाहिजे, ते कुठे जाणार नाहीत, हे सगळं बोलण्यासाठी ना खिशात दमडी लागते, जी नाहीये तुमच्या खिशात. कळलं? हे असे सगळे निर्णय द्यायचे असतील ना, तर आधी खिशात दमडी ठेवा आणि मग बोला. अहो, काहीच कसं वाटत नाहीये तुम्हाला हे सगळं बोलताना? तुम्हाला आणि सिंचनाला पैशांपलीकडे काहीच दिसत नाही का? वहिनी, हे बघा, तुम्हाला तुमच्या नवऱ्याबद्दल जे काही बोलायचंय ना ते तुम्ही बोला, पण माझ्याबद्दल बोललेलं मी खपवून घेणार नाहीये. आणि तुम्हाला काय वाटलं मगाशी ते महागडे परफ्यूम वगैरे जे काही तुम्ही बोलला ते काही मी ऐकलं नाहीये? सगळं ऐकलंय मी. म्हणजे याचा अर्थ तुम्ही माझ्या माहेरची श्रीमंतीच काढली ना? मग माझ्या माहेरची श्रीमंती काढायची असेल तर नीट ऐका. या घरचा महिन्याचा खर्च काय हो? हे अख्खं घर माझे पप्पा एका चुटकीत विकत घेतील. उगाच नाही तुमची भावना आमच्या सिद्धूच्या गळ्यात पडलीये. सिंचना, आजपर्यंत फक्त संतोष उचलली जीभ लावली टाळाला असा होता, आणि तू तर माहेरी जाऊन हे शिकून आलीस वाटतं. बघितलं ताई, बघितलं? माझ्या माहेर बद्दल फक्त वहिनी नाही, आता आजी पण ऐकवतायत. अगं काय करणार? तू जशी वागतेस बोलतेस समोरच्याला बोलायला भाग पाडतेस ग बाळा. अहो आई पण. पुरे झालं सिंचना, गप्पा बस आता. खूप ऐकून घेतलं, आता तुम्ही दोघांनी ऐका, कान उघडे ठेवून ऐका. या घराचे 2 भाग होणार नाहीत, कधी नाही. आणि संतोष, एक गोष्ट लक्षात ठेव, आमच्याकडे पैसे असोत किंवा नसोत, पण जोपर्यंत या घरात वडीलधारी माणसं आहेत ना, तुम्हाला आमचं ऐकावंच लागेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे संतोष, की हे जे घर आहे ना ते आमचं आहे, आणि इथली प्रत्येक गोष्ट आमची आहे. लक्ष्मी निवास, लक्ष्मी